रसिक मित्र हो, तुम्ही सर्वजण कसे आहात? नक्कीच चांगले असणार आहात आणि चांगले राहायलाच हवे, चांगले असायलाच हवे. माझ्या शुभेच्छा किंवा शुभकामना सर्वांसोबत आहेत. मी डॉक्टर मनीषा. आपण कर्म फिलॉसॉफी किंवा कर्म सिद्धांताला घेऊन सध्या चर्चा करत आहोत. त्यात आज आपण बघू की आपले व्यक्तिमत्व बनण्यामध्ये कर्म, शब्द, विचार कसं रोल प्ले करतात किंवा संस्कार कसे बनतात वगैरे. आज पूर्ण जगामध्ये काय चांगले, काय वाईट किंवा काय बरोबर, काय चूक याच्या व्याख्येमध्ये फरक होत गेलेला आहे. हा फरक अनेक धर्म, निरनिराळ्या संस्कृती आणि सिद्धांत तसेच अनेक मतांच्यामुळे होत गेलेला आहे. एका धर्मामध्ये अनेक मतमतांतरे आहेत. प्रत्येक धर्मात वेगवेगळे असे मतमतांतरे दिसत आहेत आपल्याला. आणि अशा या मतांमुळेच काही वेळेला अतिशय बदल झालेला आहे. पूर्वी ज्याला वाईट समजले जात होते, आता त्याचा स्वीकार होत आहे. मनुष्य आपल्या जीवनकाळात जसा जसा वाढत जातो तसा तसा त्याच्या मतामध्ये भ्रम निर्माण होत जातो. आणि भ्रमित होण्याचे मुख्य कारण असे आहे की आपण आत्मा आहोत हे विसरून फक्त आपण शरीर आहोत असंच आपला विश्वास होत गेलेला आहे. यामुळे आपण शरीर, धर्म, संस्कृती, आयुष्य आणि स्त्री आणि पुरुष या वातावरणामध्येच आपण गुंतून गेलेलो आहोत आणि आणखीनही त्याच्यामध्येच आपण गुंतत जात आहोत. जेव्हा आपण देहभानामध्ये कर्म करतो, मी एक आत्मा नसून फक्त एक शरीर आहे असा विचार करूनच मी काम करतो, तेव्हा त्या कर्माच्या मागची भावना स्वार्थपूर्ण प्रवृत्तीने भरलेली असते. म्हणजेच ज्यामध्ये लोभ, कामवासना आणि अहंभाव असतो. अशी कर्मे नुकसानकारक असतात. त्यांचा परिणाम नकारात्मक असून ते दुःख निर्माण करतात. या सर्वांची सुरुवात विचारातून होते. म्हणजे प्रथम विचार शब्द निर्माण करतात. म्हणजे सुरुवातीला आपण जे संकल्प करतो, विचार करतो, त्या विचारातून आपण संकल्प ठरवतो आणि त्या संकल्पातूनच मग शब्द उत्पन्न होतात आणि मग ते विधीपूर्वक कर्म निर्माण करतात. त्या पद्धतीने आपण एकदा आपल्या डोक्यामध्ये विचार आला, मग तसा संकल्प निर्माण होतो, मग त्या पद्धतीने आपण कर्म किंवा काही जे आहे ते ॲक्शन किंवा काम करतो. आणि जेव्हा आपण तेच विचार आणि कर्म परत परत करतो तेव्हा ती बनते आपली सवय. आणि याच्यापासूनच, या सवयीपासूनच पुढे आपले चरित्र निर्माण होते आणि मग शेवटी या चरित्रामधून आपलं व्यक्तिमत्व तयार होतो. आणि आत्मामध्ये सर्व कर्मांची छाप असते. आपण जेवढे काही कर्म करत असतो त्याची पूर्ण छाप किंवा त्याचं पूर्ण स्टोरेज आपल्या आत्मामध्ये असते. आणि मग तेच सवय, ती वारंवार जी आपली सवय आहे किंवा आपण वारंवार जे कर्म करतो त्यातून ते बनतात संस्कार. आणि हे संस्कार, ही सवय, हे सगळं मग आपल्या व्यक्तिमत्वामधून दिसायला लागते. धन्यवाद.